खुशीराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा दिंडोरी येथे भटके विमुक्त दिनानिमित्त जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. खुशीराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा दिंडोरी येथे भटके विमुक्त दिनानिमित्त जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती आशाताई कराटे मॅडम, नगराध्यक्ष तथा दिंडोरी नगर पंचायतच्या प्रथम नागरिक होत्या. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री प्रशांत शिर्के साहेब, प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नाशिक संतोष चव्हाण साहेब, सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नाशिक श्री कमलेशजी पवार, कक्ष अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई मनोज सुरेश बेलदार, विशेष कार्य अधिकारी राज्यमंत्री गृह शहरे महसूल ग्रामविकास व पंचायत राज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन यांच्यासह विभागातील विविध अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. तसेच सुभाष फड, प्रादेशिक उपसंचालक गट ब इतर मागास बहुजन कल्याण नाशिक, सुदर्शन चव्हाण साहेब, सहाय्यक संचालक गट ब इतर मागास बहुजन कल्याण नाशिक, भास्कर रेंगडे, गट विकास अधिकारी पंचायत समिती दिंडोरी, निलेश पाटोळे, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती दिंडोरी, सदानंद नागरिक, कार्यालयीन अधीक्षक, प्रादेशिक उपसंचालक कार्यालय इतर मागास बहुजन कल्याण विभाग नाशिक श्री विष्णू थोरात, वरिष्ठ निरीक्षक, प्रादेशिक उपसंचालक कार्यालय नाशिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास रामनगरचे मुख्याध्यापक पाटील सर, खरे सर तसेच सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना सोबतच प्रदीप घोरपडे, नगरसेवक दिंडोरी, नगरपंचायत गणेश बोरस्ते, नगरसेवक नितीन गांगुर्डे, नगरसेवक संतोष गांगुर्डे, नगरसेवक दीपक गांगुर्डे, नगरसेवक अविनाश जाधव, नगरसेवक श्रीमती मेघाताई शिंदे, नगरसेवक PN सुनवले, जिल्हाध्यक्ष भाजपा श्यामभाऊ मुरकुटे, तालुका अध्यक्ष भाजपा दिंडोरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे मान्यवर अधिकारी तसेच दिंडोरी नगर पंचायतच्या प्रथम नागरिक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती आशाताई कराटे मॅडम यांच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगलसिंग आबासाहेब राजपूत यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागत व सत्काराबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने चतुरसिंग सोळुंके सर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे खुशीराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर सुंदर गाणी सादर केली आहे. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन, सांस्कृतिक सादरीकरणे, पारंपरिक कला, लोककला तसेच विविध उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली आहे. विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त कलाविष्कारांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि त्यांच्या आत्मविश्वासाला चालना देणारा हा उपक्रम ठरला आहे. कार्यक्रमाच्या नियोजनाची, व्यवस्थेची आणि एकूण आयोजनाची उपस्थित सर्व अधिकारी व मुख्याध्यापकांनी विशेष प्रशंसा केली आहे. कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व सुयोग्य पद्धतीने करण्यात आल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण, कार्यक्रमातील शिस्त, परिसरातील व्यवस्था तसेच आयोजकांनी केलेले नियोजन याबद्दलही मान्यवरांनी समाधान व्यक्त करून आयोजकांचं अभिनंदन केलंय. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शाळेचे मुख्याध्यापक GM पाटील, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती SR तोरवणे, भूषण बोरस्ते, शरद जाधव, प्रशांत सूर्यवंशी, श्रीमती AN महाले, श्रीमती SK कापूसकरी, MN खातळे, श्रीमती MN देवरे, श्रीमती AS सपकाळी, श्रीमती SS दळवी, श्री MD देवरे, आश्रमशाळेचे अधीक्षक श्री JB शिंदे, श्रीमती SD पवार, श्री KD सूर्यवंशी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती SK कापूसकरी व श्री भूषण बोरस्ते यांनी प्रभावीपणे केले. त्याला आभार प्रदर्शन श्रीमती ममता देवरे व श्रीमती अर्चना सपकाळे यांनी केले. यश सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमास मोलाचे सहकार्य लाभले. श्रीमती शुभांगीताई राजपूत, उपाध्यक्ष व संस्था तिडकेनगर नाशिक, श्रीमती वैशालीताई शिंदे, सरचिटणीस यश सेवा संस्था तिडकेनगर नाशिक, मंगलसिंग आबासाहेब राजपूत, संस्थापक अध्यक्ष यश सेवा संस्था तिडकेनगर नाशिक, किरण सिंग शिंदे, अध्यक्ष यश सेवा संस्था तिडकेनगर नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं नियोजन व आयोजन करण्यात आलं. भटके विमुक्त समाजाच्या कला, संस्कृती, परंपरा तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा जिल्हास्तरीय कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या गीत व सांस्कृतिक सादरीकरणाचे तसेच कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजन व्यवस्थेचे कौतुक करून अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता, कलागुण आणि सामाजिक जाणीव अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन केलं. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत्या. नाशिक लोकशाही न्यूजसाठी कमलेश वाघ, नाशिक.